इस्लामी प्रथांचं पालन करण्यासाठी हिंदू तरुणींवर दबाव टाकणाऱ्याला नागपुरात अटक करण्यात आली आहे। एनजीओ चालवणाऱ्या रियाज काझी धर्मांतराचा खेळ खेळत होता का याचा तपास आता सुरू करण्यात आलाय। दरम्यान आरोपी रियाज काझीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी रियाज काझी याची 3 दिवसांकरता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आरोपी रियाज काझी हा फिकर फाउंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावाने स्वयंसेवी संस्था चालवतो। मात्र या एनजीओच्या नावाखाली त्याचा धर्मांतराचा डाव असल्याची शक्यता बळावत चालली आहे। कारण इस्लामी प्रथांचं पालन करण्याकरता त्यानं त्याच्या एनजीओच्या कार्यालयातील तरुणींवर दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इस्लामी प्रथांचं पालन करण्यास नकार देणाऱ्या तरुणींना धमकावल्याचा आरोपही करण्यात येतोय। इस्लामी प्रथांना नकार देणाऱ्या तरुणींना नोकरीवरून काढून टाकण्याची आणि त्यांचं वाईट करण्याची धमकी तो देत होता। रियाज काझीवर 4 तरुणींनी मानसिक छळाचा आरोप केलाय। आरोपीने 2 वर्षांपूर्वी एका तरुणीचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे। आरोपी जो आहे तो काही मुस्लिम धर्माच्या चालीरीतींच्या अनुषंगाने त्यांना माहिती द्यायचा, तुम्ही नमाज पठण करा, त्याचा तुम्हाला उपयोग होईल, किंवा दुआ मागा, अशा प्रकारची तो सांगत होता। प्रत्यक्षामध्ये त्या मुलींनी त्याचं काही ऐकलेलं नाही किंवा त्याला साथ दिलेली नाही, परंतु त्या गोष्टींची माहिती द्यायचा। आणि 8 दिवसापूर्वी आरोपीनं एक मुलगी जी आहे जॉब सोडून गेलेली आहे तिच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि मग त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला परवा तक्रार दिली। आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे। आरोपी रियाज काझीची एनजीओ काय आहे ते पाहूया। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी म्हणजेच यूएमएस ची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती। यूएमएस समाजातील गरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाकरता मदत करते। यूएमएसचे स्वयंसेवक झोपडपट्टीतील मुलांना शिकवतात। अनेक तरुणी एनजीओ सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। यूएमएसचा प्रमुख रियाज काझी काही राजकीय नेत्यांचा निकटवर्ती असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र इस्लामी प्रथांच्या पालनाकरता दबाव टाकणाऱ्या रियाज काझी सोबत अजून कुणी सहभागी आहे का, यामागे धर्मांतराचं रॅकेट आहे का, असे गंभीर प्रश्न निर्माण झाले। सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे। आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण, याचा जो प्रभाव पुढचा होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। रियाज काझीनं एनजीओच्या नावाखाली धर्मांतराचा खेळ तर केला नाहीये ना, याचाही तपास केला जातोय। एकंदरीतच इस्लामी प्रथांच्या माध्यमातून धर्मांतरासाठीची रणनीती आखल्याचं सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।